हाताला हात लावावा. आता म्हणा, धर्मे अर्थेच कामेच नाती चरामी. आणि नुसतं म्हणायचं नाही, अर्थ लक्षात ठेवायचा. काय आमचा पती म्हणून असलेल्या धर्म कर्तव्यात आणि व्यवहारात मी वागणार नाही असा अर्थ आहे याचा. समजलं दादा? लक्षात ठेवा. गुरुजी, सासूसाठी पण असा एखादा धार्मिक विधी असायला पाहिजे होता, हो की नाही? तिच्याकडून पण म्हणून घ्यायला हवं होतं की मुलीसारखी तिला वागवीन, सुनेला छळणार नाही. खरं की नाही? ज्योती, जास्त शहाणपणा नको करूस. पुन्हा तरी दिला का सगळा? अहो, न देऊन काय करतील? मुलगा लग्नालाच उभा राहिला नसता. पण एवढ्याने काय होतं? बाकीच्या बाबतीत तर उजेडच. नाही तर काय. रुखवत कसा आहे पाहिलं ना? पाहायच्या तरी लायकीचा आहे का? रुखवत आलं दणाणली आळी, उघडून बघता तर अर्धीच पोळी. या चला, पंक्तीची पानं मांडलेत, त्याच्या आधी मानपान उरकून घेऊया. हा काय मानपान आहे की अपमान? याच्यापेक्षा भारी लुगडी ते आपल्या मोलकर्णीला घेतात, समजलं? खुद्द वरमायचा हा मान, मग बाकीच्या मानकर्णीचं बघायलाच नको. दर्जाला शोभेल असं मानपान करणार होता ना? हाच काय यांचा दर्जा? एक गोष्ट देखील मनासारखी नाही. पहा ना, मन तरी किती मारायचं. वहिनी साहेब, काय झालं? देसाई भाऊजी, बघा, हा आमचा मानपान चाललाय. माफ करा आई साहेब, सरदार घराण्याचा मानपान करायची ही आमची पहिलीच वेळ आहे. आम्हाला माहित नव्हतं. माहित नव्हतं तर आम्हाला विचारायचं होतं, नाहीतर रक्कम द्यायची होती. आमचं आम्ही खरेदी केलं असतं आणि यांच्याकडून मांडोशेवा करून घेतली असती. जाऊ द्या वहिनी साहेब, सांभाळून घ्या. देसाई भाऊजी, तुम्हाला कळायचं नाही ते. माझ्या मनाला किती डंख बसलाय तो. आता जेवणच काय, पण पाणी सुद्धा पिणार नाही. हे मी निघाले. आई साहेब, आता आमची इज्जत घालू नका. मान पानासाठी आपण मागाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे. ठीक आहे, रिसर करायचं असेल तर 15-20 हजार रुपये लागतील. पण तुमच्यावर भार पडू नये म्हणून 10,000 रुपये दिले तरी चालतील. बाकीचे आम्ही घालू. ठीक आहे, 15-20 दिवसात करतो काहीतरी सोय. देसाई भाऊजी, तुमच्या करता मी गप्प बसते. हो, चलायचं ना जेवायला? हा, चला. माय पित्यांच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला. लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. माय पित्यांच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला. लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. हातांचा करून पाळणा बाळ सानुली जोजवली. फुलासारखे जपून छकुली जीव लावणी वाढवली. लग्न गाठ बांधून सुकन्या परक्या हाती सोपवली. सुखात नांदो लेक लाडकी, सुखात नांदो लेक लाडकी. हेच मागणी दे
देवाला लेक चालली सासरला लेक चालली सासरला गालावरुनी हात फिरवून आई पोटाशी धरते पोटची झाली परती वडिलांचे मन गहिवरते काळजातली माया ममता डोळ्यामधुनी पाझरते नभेत अश्रू आशीर्वच हे नभेत अश्रू आशीर्वच हे त्यात अर्थ सगळा भरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला माय पित्यांच्या सावलीला काळ सुखाचा ओसरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला इकडे ये. दागिने काढ सगळे कुलपात ठेवायचे. दे म्हणते ना. एवढी कसली घाई झाली ग तुला? राहू देत की 4-8 दिवस. जोखीम अंगावर बाळगण्याची माहिती तरी आहे का हिला? हीच काय हिच्या आई बापांनी देखील इतके दागिने पाहिले नसतील. अगं आई बापांनीच तर दिलेत तिला ते. सालंकृत कन्यादान केले तिच्या वडिलांनी. म्हणून काय झालं? ही घरात आली आणि सगळे दागिने आपलेच झाले. तू मध्ये मध्ये बोलू नकोस.